अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांवर आरोप केल्याचं पाहायला मिळते। प्रस्तावित MIDCच्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन आहे असा आरोप करण्यात येतोय। रोहित पवार याच जागेसाठी का आग्रही आहेत असा सवाल सुद्धा उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय। तर संपादन होणारी जमीन शेतकऱ्यांची नाही असं उमेश पाटील म्हणतात। घोटाळा करायला लोकांनी आमदार केलाय का असा सवाल सुद्धा उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय। आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असलेला, देशाच्या बरोबर गद्दारी करून पळून गेलेला, देशाची फसवणूक केलेला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा या भागामध्ये जे क्षेत्र संपादन केलं जाणार आहे तिथं त्याची जमीन आहे। एक नव्हे तर 4-4 त्याची खाती त्या ठिकाणी आहेत। आणि मग नीरव मोदीला मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळवून देण्याच्या करता कर्जत जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिले का, हा देखील या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने रोहित पवारांवर अशा आशयाचे आरोप केलेत। प्रस्तावित MIDCच्या ठिकाणी नीरव मोदीची जमीन आहे असं त्यांनी म्हटलंय आणि रोहित पवार याच जागेसाठी का आग्रही आहेत असा सवाल सुद्धा उमेश पाटील यांनी उपस्थित केलाय।